कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 पंढरीच्या पांडुरंगारी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा कंठ दाटला देवा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा देवा अलीकडे ने मला पलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पुंडरीक वरदे पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री पंढरनाथ भगवान की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय मंगलमूर्ती मोरया बजरंग बली की जय सब संतन की जय। प्राप्त प्रसंगी प्रस्तुत ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी आज या ठिकाणी प्रस्तावना करणं भाग आहे, कारण आम्ही कुठे इकडे काळेश्रीपर्यंत इकडे आमटेमपर्यंत जातो. हे SBI स्टेट बँकेच्या ATM वरती असतात आणि आज त्यांची सुट्टी, त्यामुळे त्यांना सांगितलं, त्यांना काल जमलं नाही म्हणून आपण उद्या जाऊ. योगेश भाऊंनी आज खऱ्या आम्हाला या ठिकाणी ही संधी वाचनाची योगेश भाऊंनी उपलब्ध करून आणि मोहन भाऊंनी दिली. बघा, आपण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी मंदिर आहे, पण मंदिरामध्ये किती मूर्ती असोत, पण आकाशात प्रचलम मिथागती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छ. तुम्ही किती 33 कोटी आपले देव आहेत, पण खरा परमात्मा कोण असेल तर तो श्रीकृष्ण, लक्षात ठेवा. म्हणून बघा, पाऊस सगळीकडे पडत असतो, यथावकाश पडलेलं पाणी जसं सागरालाच जाऊन मिळतं, त्याप्रमाणे आपण मंदिरामध्ये कितीही मूर्ती असली तरी आपण हा एकच फक्त मंत्र बोलू, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छ. म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली इथे गजराला, हरिगजराला, भजनाला, की श्रीकृष्णाच्या नावानेच इथून सुरुवात केली. या घरातून एक कैलासवासी सौभाग्यवती काय ना अनिता केशव पाटील. बघा, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परिशेवटी काळ घेऊन गेला, महाथोर ते मृत्यू पंथीची केले, किती एकटे जन्मले आणि मेले. ही मृत्यू लोकांची वस्ती, कोणाला तुम्हाला आम्हाला काही रंग. आपण आलो एक दिवस तो आणि जाणार तो, हे 2च दिवस फक्त लक्षात ठेवा. हे मधलं आयुष्य आपण कसं माणसाने माणसाप्रमाणे राहायला पाहिजे एवढंच फक्त लक्षात ठेवा. काय नाही त्यासुद्धा माझं बघा, मला काल मोहन भाऊ भेटले, काय म्हणतात त्यांना भाऊ 48 वर्ष फक्त वय वर्ष 48 इयर्स ओल्ड, फक्त 48 वर्षामध्ये मग असं नसं होतं निघणं. काय बोला, अरे बापरे बोल, तारुण्यपणाचं बोलायचं काय, कोणाच्या हातात काय नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला परिशेवटी काळ घेऊन गेला, आणि काळाची उडी पडेल बा जेव्हा, कोणी ना सोडी तेव्हा एका चक्रपाणी कोणी सोडू शकत नाही. आज बघा, आपल्या गावात भरपूर, आपल्या पाटील कुटुंबामध्ये भरपूर काही, आपला परिवार मोठा असेल, परिवारामध्ये भरपूर लोक असतील, पण ज्याच्या भाग्यामध्ये आहे ते इथे श्रवणाला आहेत. आणि श्रवणाचं 9वीला भक्तीमध्ये समर्थ रामदासांनी काय म्हटलंय, की 9दा भक्तीमध्ये 9 प्रकारची भक्ती, पण सर्वात श्रेष्ठ भक्ती असेल तर ती श्रवण. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व श्रोत्यांना खरोखर मी भाग्यवान समजतो. आणि या ठिकाणी आम्हाला ही जी संधी आपल्या योगेश भाऊंनी, मोहन भाऊ यांनी आम्हाला
उपलब्ध करून दिली आणि त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले. त्यांच्या निमंत्रणाला मानून आम्ही या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती अनिता केशव पाटील यांच्या मृत्यूप्रित्यर्थ आपण या ठिकाणी स्वर्गरोहण अध्याय आपण लावलेला आहे आणि आज 4था अध्याय आमच्या सेवेशी आलेला आहे. तर आम्ही या ठिकाणी सुरुवात करत म्हणून कैलासवासी सौभाग्यवती अनिता केशव पाटील यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपण अध्यायाला